डीपीची जागा बदला अन्यथा आंदोलनाचा जेऊर ग्रामस्थांचा इशारा। पन्हाळा तालुक्यातील जेऊर येथे पाण्याचं गाव तळ आहे। त्या गाव तलावाजवळ लोकांची मोठी वस्ती आहे। तसेच त्या गाव तळ्यात गावातील जनावरे पाणी पिण्यासाठी जातात आणि त्याच गाव तळ्यात जाण्याचे रस्त्यावरच विद्युत महावितरण कंपनीने डीपी बसवण्याचा घाट घातला आहे। डीपी बसवण्याची जागा मुख्य चौकात असल्यानं तसेच पाणी पिण्यासाठी या तलावात जनावरं तसेच ग्रामस्थांची नेहमीच वर्दळ असते। पावसाळ्यात तर तलाव पूर्ण क्षमतेनं भरतो। त्यामुळे जर या ठिकाणी डीपी बसली तर सर्वांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे। त्यामुळे तेथील डीपी बसवण्याची जागा विद्युत महावितरण कंपनीने बदलून गावाबाहेर अन्य ठिकाणी बसवण्यात यावी यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं विद्युत महावितरण केंद्र नावली येथे निवेदन देण्यात आलं होतं। ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनाची कोणतीही दखल न घेता महावितरण कंपनीकडून या ठिकाणी डीपी बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। त्याला ग्रामस्थांनी विरोध करत डीपी बसवण्याची जागा विद्युत महावितरण कंपनीने बदलून गावाबाहेर अन्य ठिकाणी बसवण्यात यावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय। जेऊर गावामध्ये हे पाण्याचं तलावाचं ठिकाण आहे। या तलावाच्या ठिकाणी जेऊर गावातील सर्व जनावरे तसेच माणसांची वर्दळ सुरू असते। अशा ठिकाणी येण्या जाण्याच्या वाटेवर MSEBीनं आपली डीपी बसवायचं काम सुरू केलं आहे। त्यासाठी आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता। विरोध केल्यानंतर MSEBीनं आम्हाला सांगितले की तुमची काय असेल ते अडचण लेखी द्या। आम्ही त्या स्वरूपात लेखी अडचण दिली असता सुद्धा ह्या आमच्या अर्जाची कुठलीही दखल न घेता MSEBीनं परत त्याच ठिकाणी आणून डीपी बसवण्याचा प्रयत्न डीपी बसवायला सुरू आहे। ही डीपी बसवल्यामुळे इथं जीवाला जनावरांच्या आणि तसेच माणसांच्या जीवाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे। तरी ही जर डीपीचं काम नाही थांबवलं MSEBीनं तर याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। यावेळी स्वप्नील चांदणे, प्रमोद चांदणे, अजित चिले, अक्षय चिले, अनिल चिले, सादिक भारमल, प्रशांत सुतार आणि ग्रामस्थ उपस्थित होते। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।